मला? नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती। आता मी कुठे चालले आहे ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच। मम्मीचं इथं चुलीवर स्वयंपाक चालू आहे ना, आदेशचं इथं मध्ये मध्ये करायचं लोडबोड त्याची सुरूच आहे। द्यायचं काय द्यायचं? पीठ काय करतो पिठाने? काय काय देऊ देऊ आदेशला कणिक देऊ, चपाती करायची आदेश बाबा मामाने जेवायला। चुलीवरची चपाती जशी खमंग टेस्टी लागते तशी गॅसवरची चपाती लागत नाही, आणि हे स्वप्न आमचं गावाकडे आलंच पूर्ण होतं। आज सकाळ सकाळीच पावसाने हजेरी लावली इथं। दिवाळी संपत आली पण पाऊस काय संपायचं नाव घेत नाही। पावसाळा अजूनही सुरूच आहे। इथं आदेश झोळीमध्ये झोपलाय, त्याची अशी मस्ती चालू आहे। लाजरी अगं बाई ग आरनी, अगं बाई ग अगं बाई अगं बाई अगं बाई आता कशी करू, आता काय करू, बघू 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 आले ले 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 ले। आले आले। कुठे चाललोय रे आपण? कुठे चाललोय रे? मम्मीकडून मी आता माझ्या मोठ्या मामांकडे चाललेले आहे। मामा मला न्यायला आलेत। कालच मी माझ्या 3 नंबरच्या मामाकडून मम्मीकडे आले होते। 8 दिवस झाले या मामाकडून दुसऱ्या मामाकडे, आता मम्मीकडे, असं आमचं फिरायचं चालूच आहे। आणि गावाकडे आलं की हे चालूच असतं, कारण माझे 3 मामा आहेत आणि मम्मी जवळ जवळ सगळेजण राहतात, त्यामुळे सगळ्यांकडेच जाते इकडं सुट्टीला आलं का। आज माझे मुराळे मामा आहे तिथं। आदेशला इथं मामाने खांद्यावरती घेतलंय। आणि कसं होतंय, रोडने जर जायचं म्हटलं तर सगळेजण या चहा प्यायला या चहा प्यायला असं आग्रहाने बोलवत असतात, कोणाकोणाला नाही म्हणणार, म्हणून आम्ही शॉर्टकट शेतातूनच निघालोय मी आणि मामा। रात्री रात्री तरी 6:30 आला असेल मोठा। भाकरी पुरत नाही त्याला काय तू मुक्ती काय मला? आता आम्ही मामाच्या शेतात पोचलो। इथं मामाचं शेत आणि मम्मीचं शेत यामध्ये 4-5 शेतकरी मध्ये आहेत, आणि हे आहे ते मामाचं शेत आहे। मामाच्या शेतामध्ये आता आलोय आणि आता आम्ही घराकडे निघालो। आदेश हे सगळं एन्जॉय करत होतं, त्याच्यासाठी हे सगळं नवीन दिसत होतं। आणि ही आहे मामाची द्राक्षाची बाग। प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्यात छाटणी होते, पण या वर्षी पाऊसच एवढा आहे की अजून छाटणी ही झालेली नाही आहे। अजून सर्व बागा इकडे तुम्ही आजूबाजूला पाहू शकता, सर्व छाटायच्या राहिलेल्या आहेत। हाय गाईज, बरोबर आहे सगळे सगळ्यात लहान बाळ आहे। मी सगळ्यात लहान बाळ आहे। मग सगळ्यात मोठी मामी, आणि ही मामीच्या पोरगी काय, मामीची कोण नात झाली। तुझी लेकर उखाणा उखाणा स्पेशल उखाणा। ही माझी आई। बस दीदी
दीदी स्पेशल उखाणा. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. नितीनरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. ओ हो, टाळ्या टाळ्या. ते खिडक्या वाटे पाहतो ते खिडक्यात 3 तारा अडके त्याला घुंगरी 12 पान खाते करा जीभ रंगते जरा जरा घाम येतो दरा काढते पदर घालते वारा ते कोंडा द्या यप्पारी दिली सुपारी देते वाण्याला हंडा आणते पाण्याला पाणी आणते गंगाचं वाडा म्हणते गंगाचं वाड्यात वाडत 7 वाड्या 7 चौकटी 7 चौकटीला 7 कवाडा 7 कवाडाला 7 कुलप 7 कुलपाला 7 किल्ल्या घेतली किल्ली उघड देवघरात आत्या माय मांडव बाळाच्या हातात डब्बी दादरावांचं नाव घेते लक्षात राख. चांगला आहे राजू. टाळ्या. झालंय बघ मामाची कालवड आहे फट. अगं एवढं घट्ट दूध निघतंय लयच घट्ट दूध निघतंय. शूट चालू आहे हे मामीला माहीत नव्हतं, त्यामुळे नंतर मामीचे रिॲक्शन तुम्ही पुढे पाहाच. आणि मामाचा एक मुलगा आहे तो आर्मीमध्ये आहे आणि आता त्याचं ट्रेनिंग चालू आहे. आणि मामी नंतर म्हणतात की माझ्या दामाजीला पण दिसेल का, कारण त्याचं नाव दामाजी आहे. तो आता दिवाळीच्या सणाला पण आमच्यासोबत नव्हता, त्यामुळे सगळेजण त्याला खूप मिस करत होते. जास्त करून मामीही त्याला मिस करत होता आणि तोही मामीला मिस करत होता. हा दामाला पाठव माझ्या. होय दामाला तुझ्या पाठवायचा आहे. मंडळी हे पहा, जत्रा भरली आमच्या घरी. गोलू आव्वा मम्मीच्या आजीच्या पाया पडा गोलू. लवकर मोठं होते माझं बाळ ग बाई. आजीच्या पडायची आजीच्या पड पाया गोलू. आजीच्या पाया आजीच्या पाया पड. आजीच्या नको आजीच्या पाया पडी. माझ्याच पडायची. माझ्या पाया पड. माझ्या दीदीच्या पड. पाया पडी. चहा झाला होता आणि आता संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात झालेली होती. मामीनं थोडं काम होतं बाहेर, म्हणून म्हटलं 2-3 भाकरी राहिलेत आता मामींना करू लागले. बाकी सर्वांनीच स्वयंपाकामध्ये मदत केली. बाकीचे हे काही चिल्ले पिल्ले होते, काम कमी आणि गोंधळ जास्त त्यांचा चालू होता. मक्याची भाकरी, वांग्याची भाजी, मक्याची भाकरी, पापड वगैरे असं काही बेत होता. पापड तळायला दुसरीकडे चालू होते आणि दिव्या आणि मी असं आमच्या दोघीचं इथं भाकरी राहिलेल्या करायला चालू होते. म्हणलं आता सगळे जण आहे ती जास्त जण आहे ती म्हटल्यावर हिला करू लागाव थोडं. मामी गेली शेतात. ए बासगी मम हे घराच्या शेजारी लावलेलं लिंबाचं झाड आहे आणि एवढं फळ लागतंय, खूप फळ लागतंय याला. दरवर्षी खूप लिंब लागतात आणि तसेच यावर्षी लागलेले आहेत ते लिंब. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणखी भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.